नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भोपोली घाणेघर हद्दीतील घाणेघर गावातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसात गावाला जोडणारा तात्पुरता लाकडी पूल वाहून गेल्याने संपूर्ण गावाचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने शासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। घाणेघर हे सुमारे 2350 आदिवासी लोकसंख्या असलेले गाव असून अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पुलाच्या प्रतीक्षेत आहे। पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना सरकारी कार्यालयात जाण्यासाठी बोरांडा मार्गे तब्बल 6 ते 7 किलोमीटर तर चापके तलावली मार्गे 5 ते 6 किलोमीटर अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे। ज्या मार्गाने अवघ्या 1.5 किलोमीटर मध्ये गाव गाठता येते तो मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे। याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे। भोपोली येथील शासकीय आश्रमशाळा इयत्ता 1ली ते 12वी तसेच श्रीमती KG जोगाणी हायस्कूल 5वी ते 10वी येथे शिक्षण घेणारे सुमारे 150 विद्यार्थ्यांना पहिल्याच पावसात शाळेला दांडी मारावी लागली। शिक्षणाचा हक्क कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना चिखल, ओढे आणि लांबच्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। घाणेघरचे सरपंच महेंद्र शंकर पाटील यांनी पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तब्बल 4 वेळा प्रस्ताव सादर करण्यात आला। ग्रामपंचायतीने अंदाजपत्र तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला, मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला मंजुरी मिळाली नाही। त्यामुळे प्रशासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची पोलखोल होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। दरवर्षी पावसाळा सुरू झाला की लाकडी पूल वाहून जातो, ग्रामस्थ अडकतात, विद्यार्थी शाळा बुडवतात आणि पुन्हा आश्वासनांचा पाऊस सुरू होतो। मात्र कायमस्वरूपी पुलाचे काम अद्याप कागदावरच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। निवडणुकीत मतांसाठी गावाचा रस्ता सापडतो, पण पुलासाठी मात्र फाईलच पूल बनते। प्रत्येक पावसात पूल वाहून जातो, पण प्रशासनाची झोप अजूनही वाहून जात नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।